कल्पना करा, एक अतिशय आलिशान गाडी, म्हणजे करोडो रुपयांची गाडी एका रखरखत्या उन्हात उभी आहे. बाहेर ना जवळपास 42 अंशाचं कडकडीत ऊन आहे. सर्वत्र धुळीचे लोट उडतायत. बापरे. आणि अचानक त्या गाडीचा एसी बंद पडतो. आतमध्ये बसलेल्या एका 7 वर्षांच्या लहान मुलाला दम्याचा म्हणजे अस्थमाचा भयंकर त्रास सुरू होतो. हवा छातीत जात नाहीये, तो अक्षरशः गुदमरतोय. हे खूपच भयानक आहे. हो ना. आणि त्याचा करोडपती बाप गाडी सुरू करण्याचा जीवाच्या आकांताने प्रयत्न करतोय, पण इंजिन काही केला साथ देत नाहीये. आजूबाजूला 50 किलोमीटरपर्यंत कोणतंही मोठं हॉस्पिटल नाहीये. अच्छा. आणि या मृत्यूशी सुरू असलेल्या झुंजीच्या अगदी बाहेर एक 100 वर्षांचा प्रचंड मोठा वडाचा वृक्ष उभा आहे. तोच वृक्ष ज्याच्यावर करवत चालवण्यासाठी या मुलाच्या वडिलांनी आज तिथे जेसीबी बोलवले आहेत. अरे बापरे. हा प्रसंग ऐकायला जितका थरारक आहे ना, तितकाच तो आजच्या आपल्या वास्तवाचा एक अत्यंत भयानक आरसा आहे असं मला वाटतं. अगदी बरोबर. म्हणजे बघा, आपण एका अशा वळणावर येऊन उभे आहोत जिथे आपण स्वतःच्याच हाताने निर्माण केलेल्या सिमेंटच्या जंगलांमध्ये श्वास घेण्यासाठी तडफडत आहोत. खरे. आपण निसर्गाला एक तर ओरबाडून काढायची संपत्ती मांडली आहे, किंवा मग विकासाच्या आड येणारा एखादा अडथळा. नक्कीच. आणि म्हणूनच आज आपण या माहितीच्या साठ्यातून एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट उलगडणार आहोत. आजच्या या सखोल चर्चेसाठी ना आपल्याकडे काही अत्यंत वेगळे आणि रंजक स्रोत आहेत. हो. यात 350 वर्षांपूर्वीच्या जगद्गुरू संत तुकाराम महाराजांचा एक अभंग आहे. एका सुंदर कवितेच्या ओळी आहेत. आणि मगाशी मी जो प्रसंग सांगितला ना, त्या सह्याद्रीच्या कुशीतील एका कुटुंबाची अतिशय हृदयस्पर्शी कथा आहे. चला या गोष्टीचा जरा सविस्तर उलगडा करूया. कारण कसं आहे, देवळात जाऊन तासनतास रांगेत उभा राहून नवस करायला वेळ असतो आपल्याकडे. अगदी बरोबर. पण घराबाहेर एक रोपटं लावायला मात्र आपण नेहमीच वेळ नसल्याची 100 कारणं देतो. हो. आणि आज आपण केवळ निसर्गाच्या ऱ्हासाबद्दल बोलणार नाही आहोत, तर विकासाच्या नावाखाली आपण नक्की काय गमवत आहोत आणि त्याची किती मोठी किंमत आपल्याला मोजावी लागू शकते याचे एक सखोल विश्लेषण करणार आहोत. बरोबर. आता या सर्व स्रोतांमधून ना एक समान धागा बाहेर येतो. तो म्हणजे निसर्गाशी असलेलं आपलं नातं. आपण निसर्गाला फक्त वापरण्याची वस्तू समजायला लागलो आहोत. पण जेव्हा आपण या 350 वर्षांपूर्वीच्या साहित्याकडे वळतो ना, तेव्हा तिथे एक पूर्णपणे वेगळा दृष्टिकोन पाहायला मिळतो. संत तुकारामांचा तो अभंग घ्या. वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे. अगदी तेच. यात सर्वात आश्चर्यकारक आणि रंजक गोष्ट म्हणजे यातील सोयरे या शब्दावर कधी विचार केलाय आपण? सोयरे म्हणजे नातेवाईक. बरोबर. बरोबर. तुकाराम महाराजांनी झाडांना फक्त देवाची निर्मिती किंवा निसर्गाचा भाग इतकंच मर्यादित ठेवलं नाहीये. त्यांनी थेट सोयरे म्हणजेच रक्ताचे नातेवाईक हा शब्द वापरला आहे. हा विचारच किती प्रगल्भ आहे. हो ना. काय सांगतो हा शब्द. मानवी नातेवाईक कदाचित संकटाच्या वेळी पाठ फिरवतील, पण हे वृक्षरूपी नातेवाईक माणसाला जन्मल्यापासून ते मरेपर्यंत फक्त आणि फक्त देतच असतात. खरे. म्हणजे बघा, कोणी झाडाला दगड मारला तरी ते गोड फळच देतं. महाराजांनी 350 वर्षांपूर्वी जो पर्यावरणवाद मांडला ना, तो आजच्या जागतिक हवामान बदलाच्या परिषदांमध्ये मांडल्या जाणाऱ्या कोणत्याही प्रबंधापेक्षा कितीतरी पटीने मोठा आहे. आणि हीच खरी साधना आहे, नाही का? आपल्या माहितीच झाड लावा रे मना या कवितेचाही संदर्भ आहे. म्हणजे माणूस तासांतास डोळे मिटून माळ ओळतो, मंत्रांचा जप करतो, पण एका रोपट्याला स्वतःच्या हाताने मातीत रुजवण्यात आणि त्याला फुटणारी ती पहिली हिरवीगार पालवी पाहण्यात जो आनंद आहे ना, तो अवर्णनीय आहे. अगदी बरोबर. कारण जेव्हा आपण त्या कोवळ्या पानाकडे पाहतो, तेव्हा तिथे साक्षात एका नव्या जीवाच्या निर्मितीचा चमत्कार घडत असतो. आणि हा चमत्कार तुम्हाला जगातील कोणत्याही मोठ्या मॉलमध्ये पैसे फेकून विकत घेता येत नाही. हे तत्वज्ञान ऐकायला खूप सुंदर वाटतं, पण खरा प्रश्न असा आहे की जेव्हा हे तत्वज्ञान आणि आजचा आपला विकास समोरासमोर येतात, तेव्हा नक्की काय होतं? तिथेच खरा संघर्ष सुरू होतो. हो. आपल्या माहितीत असलेल्या त्या कथेतील 2 पात्रे बघा, विठोबा काका आणि त्यांचा मुलगा प्रकाश. हे दोघे म्हणजे केवळ बापलेक नाहीत, तर त्या 2 वेगवेगळ्या विचारसरणी आहेत ज्या आज एकमेकांशी भिडत आहेत. नक्कीच. विठोबा काकांची गोष्ट खरोखरच विलक्षण आहे. ते सह्याद्रीतल्या एका छोट्याशा गावातले गृहस्थ. त्यांनी निसर्गालाच आपला देव मानला होता. अच्छा. आयुष्यात काहीही शुभ घडलं, मुलाचा जन्म, नातवाचा जन्म किंवा गावात कोणाचंही लग्न, ते आवर्जून एक झाड लावायचे.
त्यांच्यासाठी गावाबाहेरचा तो 100 वर्षांचा अवाढ्य वडाचा पार हा नुसता वृक्ष नव्हता, तो साक्षात त्यांचा पांडुरंग होता. पण दुसरीकडे त्यांचाच मुलगा प्रकाश. म्हणजे एका बाजूला निसर्गाला देव मानणारी पिढी जिने त्या वडाच्या झाडात पिढ्यानपिढ्यांचा इतिहास पाहिला आहे, आणि दुसऱ्या बाजूला केवळ जमिनीचा स्क्वेअर फूटमध्ये हिशेब करणारी नवी पिढी. पण एक सेकंड, मला इथे जरा प्रकाशची बाजू मांडू द्या. बरं. मला सांगा, प्रकाश जर एक मोठा नॅशनल हायवे बांधत असेल, ज्यामुळे हजारो लोकांचा प्रवास सोपा होणार असेल, आणि तो 100 वर्षांचा वडाचा पार बरोबर त्या रस्त्याच्या मध्ये येत असेल, तर त्याने काय करावं? हायवे रद्द करावा? प्रॅक्टिकल विचार करूया. जर प्रकाशला ते कॉन्ट्रॅक्ट मिळालं असेल आणि तो त्या एका 100 वर्षांच्या झाडाच्या बदल्यात शहरात किंवा हायवेच्या कडेला 10 नवीन रोपे लावणार असेल, तर त्यात गैर काय? विकासासाठी थोडी किंमत तर मोजावीच लागते ना. जर आपण याला एका मोठ्या संदर्भाशी जोडले तर बरोबर पाहता हे गणिताच्या दृष्टीने अगदी बरोबर वाटतं. एक झाड तोडलं 10 लावली, कार्बन ऑफसेट म्हणतो आपण याला. हो, एक्झॅक्टली. पण विज्ञानाच्या आणि परिसंस्थेच्या म्हणजे इकोसिस्टीमच्या पातळीवर हे सर्वात मोठं अज्ञान आहे. ते कसं काय? कारण 100 वर्षांचं वडाचं झाड हे केवळ लाकूड आणि पानांचा ढिगारा नसतो, ती एक संपूर्ण जिवंत परिसंस्था असते. त्या झाडाच्या मुळांनी जमिनीखाली हजारो फुटांपर्यंत पाण्याचे आणि बुरशीचे जे जाळे विणलेले असते ना, अच्छा, त्याला वूड वाईड वेब म्हणतात. त्या एका झाडावर शेकडो पक्ष्यांची घरटी असतात. विशिष्ट प्रकारचे कीटक फक्त त्याच झाडाच्या सालीवर जगतात. तुम्ही ती परिसंस्था नष्ट करून दुसरीकडे 10 फुटकळ रोपं लावून त्याची भरपाई कधीच करू शकत नाही. बापरे, हे मी विचारच केला नव्हता. हो ना. ती नवीन परिसंस्था तयार व्हायला पुन्हा 100 वर्ष लागतील. पैशांची आणि विकासाची नशा माणसाला कशी आंधळी करते, त्याला हा अमूल्य जैविक ठेवा कसा दिसत नाही, हे प्रकाशच्या उदाहरणावरून अगदी स्पष्ट होतं. आणि नेमक्या याच अंधत्वातून मगाशी मी सांगितलेल्या कथेतील थराराला सुरुवात होते. तो प्रसंग वाचतानाही अंगावर काटा येतो. तो मे महिन्याचा दिवस असतो. तापमान 42 अंशाच्या पार गेलेलं, चहूबाजूला धुळीचे लोट उडत आहेत. त्या 100 वर्षांच्या वडाच्या झाडाजवळ 2 प्रचंड मोठे JCB मशीन आणि करवती घेऊन कामगार उभे आहेत. अरे बापरे. प्रकाश स्वतः तिथे हजर आहे आणि त्याचा 7 वर्षांचा मुलगा अंश, ज्याला लहानपणापासून दम्याचा त्रास आहे, तो जवळच उभ्या असलेल्या आलिशान गाडीत AC लावून सुरक्षित बसला आहे. इथे तो विरोधाभास किती तीव्र आहे बघा ना. एका बाजूला कृत्रिम थंडावा देणारी ती यंत्रणा आणि दुसऱ्या बाजूला निसर्गाचा नैसर्गिक थंडावा देणारा ते अवाढव्य झाड, ज्याला नष्ट करण्याची तयारी सुरू आहे. अगदी जशी कामगारांनी करवत आणि JCB सुरू केले, तसे विठोबा काका धावत तिथे आले. त्यांनी थेट त्या अवाढव्य वडाच्या खोडाला घट्ट मिठी मारली. बापरे. त्यांचा आवाज थरथरत होता. ते अश्रूंनी भरलेल्या डोळ्यांनी ओरडत होते, आधी माझ्या अंगावर मशीन चालवा प्रकाश, मगच माझ्या ह्या पांडुरंगाला हात लावा. हे खूपच भावनिक आहे. आकाशात घाबरून घिरट्या घालणारे शेकडो पक्षी, उडणारी धूळ आणि डोळ्यांदेखत सुरू असलेले आपल्याच बापाची ती हतबलता, हा प्रसंग अक्षरशः श्वास रोखून धरायला लावतो. आणि इथेच ही गोष्ट खऱ्या अर्थाने रंजक बनते. कारण निसर्ग कधीच शांत बसत नाही. तो प्रतिक्रिया देतो, पण एक वेगळ्या पद्धतीने. हो. अचानक प्रकाशच्या गाडीचा AC बंद पडतो. 42 अंशाचे कडकडीत ऊन आणि बाहेर उडणारी प्रचंड धूळ. गाडीत बसलेल्या लहानग्या अंशला त्या उकाड्याने आणि धुळीने दम्याचा भयंकर त्रास सुरू होतो. बापरे. मग पुढे काय झालं? तो तडफडत गाडीबाहेर येतो आणि जमिनीवर कोसळतो. तो तोंड उघडून श्वास घेण्याचा प्रयत्न करत असतो, पण हवा त्याच्या छातीत जात नसते. अरे देवा. प्रकाश वेड्यासारखा गाडी सुरू करण्याचा प्रयत्न करतो, पण उन्हामुळे गाडीचं इंजिन गरम होऊन बंद पडलेलं असतं. शहरातले मोठे हॉस्पिटल 50 किलोमीटर दूर. करोडो रुपये बँक खात्यात असलेला प्रकाश आज आपल्या स्वतःच्या मुलाला एक श्वास विकत घेऊन देऊ शकत नाही. ती जी हतबलता आहे ना, ती भयानक आहे. आणि इथेच विज्ञानाची आणि निसर्गाची खरी ताकद दिसून येते. जेव्हा अंश जमिनीवर तडफडत असतो ना, तेव्हा विठोबा काका त्याला उचलून त्या वडाच्या गर्द सावलीत नेतात. आता हे केवळ सावलीत नेऊन बसवणे नाहीये. यामागे एक अत्यंत प्रगत विज्ञान आहे, ज्याला आपण मायक्रोक्लायमेट म्हणतो. मायक्रोक्लायमेट म्हणजे तो परिसर बाहेरच्या तापमानापेक्षा वेगळा कसा असतो. तर बघा, 100 वर्षांच्या वडाच्या झाडाची पाने सतत बाष्पोत्सर्जन म्हणजे ट्रान्सपिरेशन करत असतात. सोप्या भाषेत सांगायचे तर ते झाड एका दिवसात हजारो लिटर पाणी हवेत सोडत असते. अच्छा. जेव्हा हे पाणी बाष्परूपात पानांमधून बाहेर पडते, तेव्हा ते आजूबाजूच्या हवेतील उष्णता शोषून घेते. यामुळे त्या वडाच्या झाडाखालील तापमान हे बाहेरच्या 42 अंश उन्हापेक्षा किमान 5 ते 7 अंशांनी थंड असते. अरे वा.
म्हणजे ते झाड खऱ्या अर्थाने एक महाकाय नैसर्गिक एअर कंडिशनर म्हणून काम करत असते. अगदी तसंच. आणि केवळ तापमान नाही, तर तिथे प्राणवायूची म्हणजे ऑक्सिजनची पातळी सर्वाधिक असते. झाडाच्या दाट सावलीमुळे सूर्याचे थेट किरण तिथे पोहोचत नाहीत आणि खालच्या हवेत आर्द्रता टिकून राहते. विठोबा काका अंशला त्या पारंब्यांना टेकून बसवतात, एका विशिष्ट वेलीचा रस त्याच्या नाकाजवळ धरतात आणि आपला भिजलेला फेटा त्याच्या छातीवर ठेवतात. काही वेळातच त्या थंड शुद्ध प्राणवायूने अंशचा श्वास पूर्ववत होतो. हे ऐकताना अंगावर शहारे येतात. ज्या झाडावर प्रकाश करवत चालवणार होता, ज्याला तो मुळापासून उपटून टाकणार होता, त्याच झाडाने त्याच्या मुलाचा जीव वाचवला. हो ना. निसर्ग कधीच सूड घेत नाही, तो फक्त देतो. झाडाची ही माफी आणि ही करुणा हीच तर ईश्वराची खरी वृत्ती आहे. आणि प्रकाशला त्या एका क्षणात जो साक्षात्कार झाला असेल, तो कोणत्याही शाळेत किंवा विद्यापीठात शिकवला जाऊ शकत नाही. त्याला पैशांची आणि खऱ्या संपत्तीची ओळख त्या क्षणी झाली असणार. नक्कीच. आता या कथेतील भावना थोड्या शांत झाल्यावर ऐकणाऱ्या प्रत्येकाने स्वतःला एक प्रश्न विचारण्याची वेळ आली आहे. आपण इथे क्षणभर थांबूया. आपण सगळेच त्या प्रकाशसारखे झालो आहोत का? जरा विचार करा. आपल्याला फक्त पैशांच्या नोटा दिसतात, पण ज्यामुळे आपण जिवंत राहून त्या मोजू शकतो, तो निसर्ग दिसत नाहीये. हा प्रश्न खूप अस्वस्थ करणारा आहे. आपण फार लवकर विसरतो. अलीकडच्याच कोविड-19च्या महासाथीचा काळ आठवून बघा. बापरे, तो काळ तर. हो ना. ऑक्सिजनच्या एका सिलेंडरसाठी माणसांनी लाखो रुपये मोजले. श्वासासाठी लोक रस्त्यावर तडफडून मृत्यू पावले. तेव्हा आपल्याला या कृत्रिम ऑक्सिजनची किंमत समजली. खरंय. पण जो निसर्ग लाखो वर्षांपासून कोणतीही पावती न फाडता मोफत प्राणवायू देतोय, त्याची आपल्याला काहीच किंमत नाही. आपण प्रत्येक गोष्टीचं मूल्य फक्त पैशात करायला लागलो आहोत. तर या सगळ्याचा नेमका अर्थ काय? याचा अर्थ असा की निसर्गाशी नातं जोडण्यासाठी किंवा तो जतन करण्यासाठी तुम्हाला खूप मोठ्या जागेची किंवा पैशांची गरज नसते. गरज असते ती फक्त इच्छेची. अगदी बरोबर. जेव्हा आपण म्हणतो की निसर्गाशी जोडून घ्या, तेव्हा त्याचा अर्थ असा नाही की सर्वांनी जंगलात जाऊन राहावे, पण आपल्या आजूबाजूला जो निसर्गाचा चमत्कार घडतोय त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करणे ही किमान अपेक्षा आहे. फ्लॅटमध्ये राहणाऱ्यांनी बाल्कनीत कुंड्या लावणं, वाढदिवसाला झाडं लावण्यासाठी देणगी देणं किंवा टेकडीवर बीजारोपण करणं सहज शक्य आहे. निस्वार्थ भावनेने पुढच्या पिढीला सावली मिळेल या आशेने झाड लावणं हीच खरी पूजा आहे. हो. आणि यामुळे एक अत्यंत महत्त्वाचा आणि गंभीर प्रश्न निर्माण होतो. आपण आपल्या पुढच्या पिढीला वारसा म्हणून नक्की काय देणार आहोत? आपण त्यांच्या नावावर मोठा बँक बॅलन्स करू, शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करू, शहराच्या मध्यभागी 2-4 प्रॉपर्टीज घेऊ. पण जर त्यांना श्वास घ्यायला शुद्ध हवाच नसेल, तर त्या कागदांच्या तुकड्यांचा आणि सिमेंटच्या भिंतींचं ते काय करणार आहेत? बरोबर आहे. आपण त्यांच्यासाठी भौतिक सुखांचे जे इमले उभे करत आहोत, ज्या प्रगतीचा अभिमान बाळगत आहोत, त्या प्रगतीचा पायाच आपण पोखरून काढत आहोत. हे ऐकणाऱ्या प्रत्येकाने येणाऱ्या वाढदिवसाला किंवा विशेष प्रसंगी एक झाड लावण्याचा संकल्प तर नक्कीच करावा. पण त्याहीपेक्षा महत्त्वाचे म्हणजे ते झाड मुलासारखं जगवावे. नक्कीच. उद्या जेव्हा ते झाड मोठं होईल, त्याच्या फांद्यांवर बसणारा पक्षी आणि उन्हात चालून थकून त्याच्या सावलीत बसणारा वाटसरू जेव्हा सुटकेचा निश्वास टाकेल, तेव्हा तो मिळणारा आशीर्वाद खऱ्या अर्थाने तुम्हाला समृद्ध करेल. कारण आपण निसर्गाला वाचवत नाही आहोत, आपण स्वतःला वाचवण्यासाठी धडपडत आहोत. हे ज्या दिवशी आपल्याला समजेल, तो दिवस खऱ्या बदलाचा असेल. जाता जाता एक अत्यंत वेगळा विचार मला इथे मांडावासा वाटतो. कोणता विचार? विचार करा, जर झाडांनी ऑक्सिजन देण्याऐवजी मोफत वायफाय दिला असता, तर आपण सगळीकडे झाडे लावली नसती का? बापरे, हे किती खरंय. किती दुर्दैवाची गोष्ट आहे ना, की आपल्याला जगण्यासाठी अत्यंत आवश्यक असलेल्या श्वासापेक्षा आज इंटरनेट कनेक्शन जास्त महत्त्वाचे वाटू लागले आहे. अगदी तंतोतंत जुळतंय हे आजच्या परिस्थितीशी. यावर नक्की विचार करा. या कथेचा आणि विचारांचा अनुभव सर्वांनी आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करावा. स्वतःची काळजी घ्या, निसर्गाशी मैत्री करा आणि क्षणोक्षणी तो खरा आनंद शोधत राहा. आपण पुन्हा भेटूया अशाच एका सखोल चर्चेसोबत. तोपर्यंत निसर्गाशी नातं जोडायला विसरू नका.